नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ब्रह्मपुरीतील अतिक्रमण नोटीस प्रकरणी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन. पाथरी तालुका दिनांक 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ब्रह्मपुरीतर्फे पाथरी येथील रहिवासी प्रकाश चिमाजी कांबळे यांच्या राहत्या घरासमोरील जागेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावल्याने त्यांना या कारवाईविरोधात परभणी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन सादर केले आहे. संबंधित जागेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवून तोपर्यंत परिस्थिती जैसे ते ठेवण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. प्रकाश चिमाजी कांबळे हे ब्रह्मपुरीतर्फे पाथरी येथील मूळ रहिवासी असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ते राहत असलेल्या घरासमोरील ग्रामपंचायतीची मोकळी जागा मागील 40 ते 50 वर्षापासून त्यांच्या वापरात आहे. या जागेबाबत आजपर्यंत ग्रामपंचायतीने किंवा गावातील संबंधित मंडळीने समाज मंदिर अथवा अन्य सार्वजनिक वापरासाठी कोणताही ठोस ठराव घेतलेला नसल्याने त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामपंचायत अधिकारी सोनटक्के यांनी कांबळे यांच्या राहत्या घराच्या दर्शनी भागावर अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस लावल्याचे निवेदनात म्हटले आहे. या नोटीसीमध्ये घरासमोरील मोकळी जागा अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासाठी आरक्षित करण्यात आल्याचा उल्लेख असल्याचे कांबळे यांनी सांगितले. मात्र या जागेबाबत ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणतेही ठराव घेतलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच शासनाने शासकीय जमिनीवर पात्र अतिक्रमण नियमित करण्याबाबत वेळोवेळी आदेश व सूचना जारी केल्या असून त्या अनुषंगाने आपले अतिक्रमण नियमित करण्यात पात्र असल्याने कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने बजावलेली अतिक्रमण हटविण्याची नोटीस ही अन्यायकारक व कायदेशीर प्रक्रियेच्या दृष्टीने तपासण्याजोगी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात उपलब्ध न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येणार असून तोपर्यंत संबंधित घर व जागेबाबत कोणतीही कारवाई न करता जैसे ते स्थिती कायम ठेवावी अशी मागणी प्रकाश चिमाजी कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. निवेदनकर्ते प्रकाश चिमाजी कांबळे, राहणार ब्रह्मपुरी, पाथरी तालुका, जिल्हा पाथरी. क्रांतिकारी JBM आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी ब्रह्मपुरी तर्फे पाथरी तालुका, जिल्हा परभणी या औदवाड्यातील समाज बांधव या ठिकाणी निवेदनाच्या संदर्भात आले होते. ब्रह्मपुरी येथील रहिवासी असणारे प्रकाश चिमाजी कांबळे यांच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनीचा मागील 40-50 वर्षापासून त्यांच्या वाहतीमध्ये घरामध्ये घर त्यांचं त्या जागेमध्ये आहे. कुठलाही ग्रामपंचायतचा ठराव नसताना, कुठलाही अधिकार नसताना या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सोनटक्के यांनी त्या गावच्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून या कुटुंबाला एक बेकायदेशीर नोटीस जारी केलेली आहे की 7 दिवसामध्ये ती जागा मोकळी करून देण्यात यावी. मुळात गायरान जमीन ही कुठल्याही समाज मंदिरासाठी असेल किंवा कुठल्याही वापरासाठी देण्याचा अधिकार हा स्वतः कलेक्टर साहेबांना सुद्धा नाही, पण ह्या ग्रामसेवकाने असं एक पत्र काढून, एक नोटीस काढून यांच्या घरावर लावण्याचं काम केलेलं आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीत आणि ज्या लोकांनी ही मागणी केलेली आहे त्या लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही असे किती जरी नाटकं केले, नखरे केले, तुम्हाला एकच सांगणं आहे माझ्या या निवेदनाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना दिल्याच्या नंतर ही इथला कायदेशीर प्रक्रिया आम्ही राबवलेली आहे. पण तुम्हाला मी सांगतो, एक भीमसैनिक म्हणून तुम्ही जर एका बौद्ध कुटुंबावर जर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असाल, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, तुमची गाठ या परभणी जिल्ह्यातील भीमसैनिकांसोबत आहे. मी या निवेदनाच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण या बाबीमध्ये सर्व कायदेशीर बाबी पडताळून आपण या बाबतीत निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ती नोटीस कॅन्सल करून या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असणारा जो कोणी तो ग्रामसेवक आहे सोनटक्के नावाचा, त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. JB. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.